नमस्कार मंडळी, थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि अजून तुम्ही गाजराचा हलवा बनवला नसेल तर पटकन बनवून घ्या। बाजारात मुबलक प्रमाणामध्ये मस्त गोड गोड गाजरं यायला लागलेली आहेत। आता ही रेसिपी अगदी साधी आहे, फक्त दूध वापरून साध्या पद्धतीने हा गाजराचा हलवा बनवलेला आहे। तर चला रेसिपी सुरू करूया। आता ह्या ठिकाणी मी 1 किलो गाजरं घेतली आहेत। गाजर 2 पाण्याने स्वच्छ धुवून त्याचे जे वरचे साल असते ती मी काढून घेतली आणि आता गाजर किसून घेऊयात। त्याच्यासाठी एक अशी किसणी घ्यायची। किसणी जर नसेल तर गाजराचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेतले तरी चालतील। हे बघा, अशा पद्धतीने गाजर छानपैकी व्यवस्थित असे किसले गेलेले आहेत। सगळे गाजर मी किसून घेतलेत। हे बघा, 1 किलो गाजराचा एवढा मोठा असा किस तयार होतो। आता या ठिकाणी मी काही ड्राय फ्रुट्स घेतलेत, 10 ते 12 काजू आणि 5 ते 6 बदाम घेतलेत। ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत। गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। त्याच्यात अर्धा वाटी मी तूप टाकलेलं आहे। 4 ते 5 चमचे असं मी याच्यात तूप टाकून तयार केलेली ड्रायफ्रूटची मी पावडर टाकून फक्त काही सेकंदासाठी परतवून घेतली आणि याच्यामध्ये किसलेला गाजराचा किस टाकून घेतला। सगळा किस याच्यामध्ये ओतून झाल्यावरती याला व्यवस्थितपणे असं हलक्या हाताने एकत्र करायचं आहे। हे बघा, सगळी ड्रायफ्रूटची पावडर आणि तूप व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। वरून मी इथे 2 चमचे तूप घातलं आहे। हे घरचं गावरान तूप आहे। याच्यामुळे गाजराच्या हलव्याला चव खरंच खूप अप्रतिम येते। आता झाकून फक्त 5 मिनिटासाठी याला मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने सॉफ्ट होऊन जातो गाजराचा हलवा। आता याच्यामध्ये मी 1 किलो दूध घातलेलं आहे। 1 किलो गाजराच्या हलव्यासाठी 1 किलो दूध वापरायचं आहे। दूध मी तापवून मगच याच्यामध्ये ओतून घेतलं आहे। साईसकट याच्यामध्ये मी दूध टाकून घेतलं। आता एकत्र करून झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं याला शिजवू द्यायचं। हे बघा, मध्ये मध्ये चेक करत जायचं आहे आणि असं व्यवस्थित एकत्र करायचं आणि मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत गाजर हे दुधामध्ये व्यवस्थितपणे शिजत नाही, दूध आटत नाही, तोपर्यंत याला आपण व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा, छानपैकी हे अशा पद्धतीने शिजलं आहे। आता साखर घालूया। इथे मी 2 वाट्या साखर घातलेलं आहे। पावशेर एवढी साखर आहे याच्यामध्ये। 1 किलो गाजरसाठी पावशेर एवढी साखर पुरेशी असते। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार याच्यामध्ये टाकू शकतात। हे बघा, या वाटीच्या साईजप्रमाणे मी इथं साखर घेतलेली आहे। आता याची अजून टेस्ट छान होण्यासाठी याच्यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे। साधारण अर्धा चमचा एवढा मी इथे जायफळ किसून घातलेला आहे। जायफळऐवजी तुम्ही वेलची पावडरसुद्धा याच्यामध्ये वापरू शकतात किंवा दोघी वापरले तरी चालतील। आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम हा स्लो करून याला 10 ते 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे। हे बघा, आपला गाजराचा हलवा हा तयार झालेला आहे। अगदी काही मिनिटातच हा गाजराचा हलवा झटपट तयार होतो। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणीही पटकन बनवू शकेल। आता आपला गाजराचा हलवा हा तयार झालेला आहे। तर मंडळी, पटकन हा गाजराचा हलवा बनवा आणि कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली शेअर करा आणि सबस्क्राईब करा।